ड्रग्स प्रकरणामध्ये पुजाऱ्यांना पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप केला गेला। पोलिसांविरुद्ध पुजाऱ्यांचं सध्या उपोषण सुरू आहे। ही दृश्य बघतोय आपण। धमकी देण्यात वेळ घालवण्यापेक्षा गुन्हेगारांना पकडा असं म्हटलं गेलंय। तुळजापुरामध्ये ड्रग्स प्रकरणी पुजाऱ्यांना धमकी दिल्याची घटना घडली आहे। धमकी दिल्याप्रकरणी पुजाऱ्यांनी पोलिसांच्या विरोधात तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलंय। आपल्याला माहिती आहे की प्रताप सरनाईक यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावरून पोलिसांना खडेबोल सुनावले होते। काल मला ते धमकी दिली होती की तुम्ही कुठली माहिती दिली नाही वगैरे, पण ह्या माध्यमातून असं झालं की आता मी माहिती देतो असं ड्रग्स माफियाला एक उघड झाल्यामुळे आता माझ्या जीवाला धोका झालेला आहे। आणि तसं अधिकारी मला असं धमकावत आहेत की तुझ्यावर कारवाई करतो। हे कुठेतरी तक्रारदाराला भीती वाटण्यासाठी झालेलं आहे। प्रशासन जो ड्रग्स जो तुळजापुरात चालू आहे ह्याचे आरोपी सर्व पकडले पाहिजे। हा पूर्ण इथला ड्रग्स माफिया आणि ड्रग्स जो प्रमाण चालू संपला पाहिजे। तुळजापूरमध्ये जे ड्रग्स प्रकरण आहे त्याच्याबाबत पुजाऱ्यांना पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप सध्या केला जातोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हे उपोषण करतात। धमकी देणाऱ्यांना पकडा अशी मागणी त्यांनी केली आहे।